गेलेले आहेत। अभय सर, आपलं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। आपण पाहतोय भारताने पाकिस्तानवर 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला आहे, यावर आपली प्रतिक्रिया। हे पहलगामचा जो हल्ला झाला त्याला हे अतिशय चोख उत्तर देण्यात आलेलं आहे। हल्ल्याच्या नंतर आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं हमारे ऊपर में आतंकी हल्ला हुआ है, हम आतंकवाद की जड़ें काटेंगे। त्यांनी लष्कराला पूर्ण मुभा दिली की कशा प्रकारे प्लॅन करायचं, केव्हा करायचं, काय करायचं हे तुम्ही ठरवा। त्यांनी फक्त ध्येय सांगितलं की आम्हाला हे करून पाहिजे। ते लष्कराने प्लॅन केलं, त्यांना इंटेलिजन्स मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते एक्झिक्यूट केलं। यामध्ये आपले जवळपास 10 ते 15 दिवस जातात। जे लोक आधी म्हणत होते की हल्ला झाल्याबरोबर तुम्ही केले का नाही, तर मॅडम असं असतं की जर तुम्ही बिना तयारीचे गेले तर तुमचा स्वतःचा खात्मा व्हायची वेळ येते, पण जर तयारी करून गेले तर तुमच्या अंगाला खरूचसुद्धा लागत नाही। तर ती त्यांनी तयारी केलेली आहे। तर तयारी कशी असणार आहे की यांना जेव्हा कळलं की मोदींनी असं म्हटलेलं आहे की घुसके मारेंगे, त्यावेळेला त्यांनी समोरच्या लँचपॅडवर असलेले जितके काही आतंकवादी होते किंवा मुजाहिदीन्स होते त्या सगळ्यांना मागे घेऊन गेले आपल्या आपल्या तळांवर। तर त्या तळांची आपल्याला जी आहे ती माहिती मिळाली की कोणाकडनं मिळाली, एक लोकल्सकडनं मिळाली असेल आहे, एक जे सॅटेलाईट्स आपले बाहेर वर आहेत त्याच्याकडनं मिळाली असेल आहे, जे आपले अवॅक विमानं फिरतात त्याच्याकडनं मिळाली असेल आहे, जी आपली इंटेलिजन्स सिस्टीम आहे, जी आपण इंटरसेप्शन सिस्टीम करतो त्याच्यावरनं मिळाली असेल आहे। त्याच्यानंतर त्यांनी त्या माहितीचा 8 फिगर कोऑर्डिनेट मॅपवर प्लॅन केला असेल आहे आणि तो 8 फिगर कोऑर्डिनेट प्लॅन केल्यानंतर जे काही त्याचे रायडर्स असतात ते सगळे रायडर कॅल्क्युलेट करून मग त्यांना त्या शस्त्रावर ट्रान्सफर केलं जातं। याला प्रिसिजन स्ट्राईक असं म्हणतात। तर हा प्रिसिजन स्ट्राईक मिसाईलद्वारे, त्याच्यानंतर ड्रोन आपला रॉकेटद्वारे किंवा आर्टिलरी शेलद्वारे तिन्ही ठिकाणून होऊ शकतो। तर यांनी आता मिसाईल केलेले आहेत, त्यांनी ड्रोन वापरले आहेत, रॉकेट वापरले आहेत, आर्टिलरी शेल्स वापरले आहेत। याच्याबद्दल आता जेव्हा 11 वाजता कॉन्फरन्स होईल त्यावेळेला कळेल आहे, पण नक्की अजून काही कल्पना नाही आहे की विमानं इस्तेमाल करण्यात आली का, विमानांनी स्टँड ऑफ डिस्टन्सवरनं फायर केलं का, ड्रोन इस्तेमाल करण्यात आले, काय झालं त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे। पण हे जे झालं हे अतिशय किचकट प्रोसिजर असतो, तो प्रोसिजर व्हायला आपल्याला वेळ लागला म्हणून आपला याला इतका वेळ लागलेला आहे। जे 71मध्ये इंदिरा गांधींनी केलं होतं की लष्कराला त्यांनी पूर्ण मुभा दिली होती की तुम्ही जेव्हा तयार असाल तेव्हा सांगा, तर आपण त्यांना तयार आहे तेव्हा सांगितलं आणि आपण त्यांना हेही सांगितलं होतं की गेले 15 दिवस ते सततच म्हणत होते की 36 तासात हमला होणार आहे, 24 तासात हमला होणार आहे, 48 तासात हमला होणार आहे। काल तर त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं की 10 मेला हल्ला होईल, कारण 9 मेला व्हिक्ट्री परेड झाल्यावर नंतर मग रशियाची जी व्हिक्ट्री परेड आहे ती झाल्यानंतर हा हल्ला होईल। असं न करता ॲट द टाईम अँड प्लेस ऑफ आवर ओन चुझिंग विथ व्हॉट एव्हर वी हॅव वी अटॅक देम, म्हणून आपण सक्सेसफुल झालो। आपल्याला एकही खरोच आलेली नाही आहे। जी अभय सर, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।